जायगाव येथून ना गुलाब गायकवाड हे शेतकरी माझ्याकडे आलेले आहे. मी नेहमी ना महसूल विभागासंदर्भात बोलतो बरं का. महसूल विभागामध्ये ना शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणावर छळ होतो आणि वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ना चक्र या महसूल विभागामध्ये मारावे लागतात आणि जनता हुरपळून जाते पूर्ण. आता ही व्यवस्था न्याय व्यवस्था ही कशासाठी बनवली आहे तर न्याय देण्यासाठी. जिथं माणूस ना अडतो, जिथं त्यांना मदत लागते तर न्यायव्यवस्थेने पुढाकार घेऊन किंवा न्यायव्यवस्थेचं आपण जर प्रकरण घेऊन गेलं तर न्याय देणं का नुसतं वर्षानुवर्ष फेऱ्या मारणं आहे, पैसे खाऊन चुकीचे निकाल देणं आहे. आणि ही जी जनता आहे ना या प्रकरणामध्ये निराश ज्यावेळेस होते ना त्यावेळेस ना त्यांना आहे ना कॅमेऱ्यासमोर कोण येतं माहिती का. कॅमेऱ्यासमोर आहे ना स्पष्ट बोलणारा माणूस येतो, कॅमेऱ्यासमोर खरा बोलणारा माणूस येतो. तर हे आलेले जायगाववरून आणि जवळजवळ तब्बल 3 ते 4 तासापासून माझी वाट बघताय. मला त्यांनी गाठलं इथं विंचूरमध्ये गावामध्ये येऊन बसले होते. शेवटी त्यांनी विचारलं कुठं आहे, म्हटलं विंचूरमध्ये. म्हणजे तिथंच थांबा आलो. एवढ्या लांब येऊन त्यांनी माझी भेट घेतली आणि आता सगळा प्रसंग आहे ना ती तुम्हाला थोडक्यात सांगते काय झालं. माझं नाव गुलाब जगन्नाथ गायकवाड. जायगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथला रहिवासी. मी शेतकरी. शेती परवडत नाही म्हणून कॉन्ट्रॅक्ट चालवतो. 2019 मध्ये माझा मोठा बंधू संभाजी गायकवाड यांनी बँकेचे संगनमत करून 20 लाख रुपयाचा सामायिक जमिनीवर बोजा चढवला. मला ते 2022 मध्ये कळालं. उतारी काढायला गेला त्याची नोंद दिसली मला 34 नंबरची. त्याची चौकशी केली असता त्यांनी 20 लाख रुपयाचा बोजा चढवला. बँकेची विचारणा केली, बँकेला अर्ज फाटे केले सर्व. बँकेनं सांगितलं की तुम्ही कंप्लेंट करू नका, आम्ही कर्ज भरून घेऊ, आपण एका गावातल्या आहोत इथं, वाद घालू नका, आम्हाला सांभाळून घ्या. त्याच्यासाठी मी त्यांची चौकशी करून जेव्हा त्यांची नोंद काढली तर ती पहिली नोंद माझ्या निदर्शनात आली की ही डुप्लिकेट आहे. या दुसऱ्या लोकांच्या नोंदी आहेत त्या. याच्यामध्ये संभाजी जगन्नाथ गायकवाड गट नंबर 408 राणे, गट नंबर 451 हे डुप्लिकेट हाताने कारण यांनी लिहून दिलेलं आहे. जेव्हा याचं प्रतिज्ञापत्र बघितलं, कर्ज घेण्यासाठी बँकेला प्रतिज्ञापत्र करावं लागतं, गहाणखत करावं लागतं. जेव्हा त्याची चौकशी केली त्याच्यामध्ये इतर लोकांचे गहाणखतं निघाले, इतर लोकांचेच प्रतिज्ञापत्र निघाले. याच्या नावानं कुठलाही पेपर भेटला नाही. त्याच्यानंतर आम्ही सहकार विभागाला नंतर कंप्लेंट केली. त्यांनी व्ही नडे म्हणून एक अधिकारी नेमले. त्या अधिकाऱ्यांनी दप्तराची पाहणी केली आणि त्यांनी सुद्धा एक खोटा अहवाल दिला की सदर हे कर्ज योग्य आहे, यांनी मुखत्यारपत्र बनवलेलं आहे आणि हे कर्ज 1/4/2013च्या पूर्वीचं असल्यामुळे हे योग्य आहे. परंतु कर्ज 1/4/2013च्या पूर्वीचं नसून हे कर्ज 2019चं आहे. यांनी फक्त असं सांगितलं की ह्या नोंदी जुन्या आहेत आणि याच्यावरती कर्ज पुढे दिलेलं आहे. आता बघा ही एक नोंद आहे 34ची, हे फक्त प्रतिज्ञापत्र आहे. याच्यावरती 20 लाख रुपयाचा बोजा चढवला असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही उपविभागीय अधिकारी निफाड तथा प्रांत अधिकारी मंगळुरे साहेबांकडे आम्ही अपील दाखल केलं. त्याच्यानंतर त्यांनी युक्तिवाद झाला. 1.5 वर्ष त्या तारखा चालल्या. त्याच्यामध्ये त्यांनी एका शेवटच्या तारखेला पूर्ण चौकशी केल्यानंतर त्यांनी असं दिलं, ज्या दस्ताच्या आधारे फेरफार घेतला तो दस्त नोंदवलेला नसून दस्त क्रमांक 0 असे नमूद आहे. तलाठी राहुल काशीनाथ देशमुख याने दस्त अस्तित्वात नसताना फेरफार क्रमांक 34 घेतलेला आहे. तलाठी याने प्रथम दर्शनी अनियमितता केलेली आहे. तलाठी यास कारणे दाखवा, नोटीस द्यावी. असं असताना त्या दिवशी त्यांनी तो निकाल बंद केला. निकालासाठी ती केस बंद केली. आम्ही त्या दिवशी त्यांना राज्य सरकारचा GR 1/4/2013 अशी त्यांनी तारीख लागू केलेली आहे. त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे दिनांक 1/4/2013 रोजी किंवा नंतर निष्पादित करण्यात आलेला खंड एच मध्ये नमूद प्रकारच्या कुलमुखत्यारपत्राच्या आधारे निष्पादित केलेला दस्तऐवज नोंदणीसाठी आल्यास उक्त कुलमुखत्यारपत्र इतर नोंदणी झालेले आहे का याची खातरजमा करण्यात येईल. 1/4/2013 ही तारीख त्यांनी फिक्स केलेली. त्याच्यासाठी हे कर्ज आहे 2019चं. हे नोंदी दाखवत आहे 2008 8वा महिना 2013च्या. हा कायदा लागू झालेला आहे 1/4/2013ला. यांच्या सर्वच नोंदी डुप्लिकेट आहे. आणि प्रांत अधिकाऱ्यांनी 29 तारखेला म्हणजे परवाकडं 29 जानेवारीला त्यांनी निकाल दिला की या सगळ्या नोंदी बरोबर आहेत आणि आम्ही यांचं अपील फेटाळण्यात येत आहे.
परंतु त्यांनी जेव्हा निकाल दिला, निकालामध्ये हा GR त्यांनी गाळ केला. या GRचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख त्यांनी केलेला नाही. त्याच्यानंतर ज्या आम्ही त्यांना नोंदी दिल्या जुन्या, त्या नोंदींचा सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हे दोन्ही पेपर सबमिट केलेले. यांनी दोन्ही पेपरचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख केला नाही. त्यांनी तलाठी, मंडळाधिकारी आणि पतसंस्था यांचे भ्रष्टाचार वाचवण्यासाठी हे दोन्ही पेपर आमचे महत्त्वाचे गहाळ केले. कारण हा पेपर असं दर्शवतो, हा म्हणजे हा GR आहे महाराष्ट्र शासनाचा 1/4/2013चा, जे आम्ही 2007 साली कुलमुक्तारपत्र, नोटरी कुलमुक्तारपत्र बनवलं होतं. ते ह्या GRनुसार ते रद्द झालेलं आहे. आणि यांनी बँकेची संगनमत करून, आमच्या भावाने तलाठी, मंडळाधिकारी यांच्याशी संगनमत करून त्यांनी 30 लाख रुपयाचे बोजे चढवलेले. माझ्या मुलांचे शिक्षण थांबले, आमची आर्थिक नुकसान झाली, आमचा छळ झाला याच्यामध्ये. याची सरकारने गांभीर्याने दक्षता घेण्यात यावी. आता हा जो निकाल दिला गेलाय ना, याच्यामध्ये तलाठी राहुल काशीनाथ देशमुख यांनी दस्त सुरुवात या तलाट्यापासून झाली का? तलाट्यापासून सुरुवात झाली. या सगळ्या गोष्टीला इथून सुरुवात झाली. तर यांनी हा निकाल दिला, कार्य दाखवून नोटीस दिल्यानंतर त्यांचं काय उत्तर आलं? त्यांचं उत्तर काही नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं की हे आमचं गोपनीय काम आहे, आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. तिथं गेलो असता मी चौकशी केली. तिथं हिंगोले भाऊसाहेब आहे, यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, हा आमचा गोपनीय हिशोब आहे. आमच्या तलाठ्याने आम्हाला काय असेल ते सारवासारव केलेली आहे, आम्हाला काही त्या पत्रामध्ये दिलेलं आहे, आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. असं उत्तर तुम्हाला मिळालं? हो. तेव्हा मी तिथून त्या पावली माघारी निघून आलो आणि मी त्यांच्यानंतर ह्या रोजनाम्याची मागणी केली. तर त्यांनी साधारणतः 15 दिवसानंतर मला रोजनाम्याच्या कॉप्या एवढ्या दिल्या. त्याने दर तारखेला काय काय केलं. आता यांचे काय ना घरगुती काही वैयक्तिक भांडणं आहे, वैयक्तिक वाद आहे, त्या वादात आम्ही नाही बरं का. एक समाजसेवक म्हणून आमची काय भूमिका आहे याच्यामध्ये, जे अधिकारी कर्मचारी ना हे चुकीचं काम करत आहे ना, हे शासित झाले पाहिजे. कारण हे सगळे भांडणं लावायचे काम कोण करतं माहिती का? हे तलाट्यापासून सगळी सुरुवात असते. इथं जाऊन बसलेत ना, ते जनतेची सेवा करण्यासाठी बसले, त्यांना कुठंतरी रिलीफ, शांतता मिळावी, न्याय देण्यासाठी तुम्ही बसलेत का त्यांच्यामध्ये भांडणं लावायसाठी बसलेले नाहीये. तर ना ही जी कचेरी ना, तुम्ही जिथं बसता ना, ती जनसेवेस्तव असलेली कचेरी आहे. तुम्ही कविकुसुम बागराजांनी म्हटल्याप्रमाणे जनसेवेस्तव असे कचेरी की डाकूंची नसे गुवा. डाकूंसारखं काम करू नका ना. हे काय होतंय, तुम्ही ना मार्जिन असं सगळा हे गोंधळ करून ठेवता आणि जनतेला वर्षानुवर्ष तुम्ही ना फेरा मारायला लावता ना. प्रांत मंगळुरे साहेब, तुम्ही जे हा जो तुम्ही निकाल दिला, काय हे काय अपिलंट यांच्या विधिनांच्या मौखिक युक्तिवाद ज्या दस्ताच्या आधारे फेरफार घेतला तो दस्त नोंदवला नसून दप्त झिरो असे नमूद केलेले आहे. दप्त झिरो म्हणजे काय? दस्त झिरो म्हणजे काय? हा याच्यात नोंदवावा लागतो सब रजिस्टरला. तो त्यांनी नोंदवलाच नाही. हा झिरो आहे. त्याचं आपण पत्र घेतलेलं आहे त्यांचं. त्या पत्रानुसार त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा झिरो क्रमांकाचा दस्त नसतोच. हा कोणी नोंदवतही नाही, हा नसतोच, हा नोंदवलेला, हा डुप्लिकेट काम आहे. आणि त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे तलाठ्यांनी की दुय्यम निबंधक श्रेणी 1 सिन्नर यांच्याकडील दस्त क्रमांक 0 म्हणजे त्यांच्या नावाचा यांनी गैरवापर केलेला आहे. मी त्यांना सुद्धा तसा अर्ज केलेला आहे. तर त्यांनी अजूनही त्याच्यावरती काय ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. त्याच्यानंतर मी हे सगळी प्रोसेस किती वर्षापासून सुरू आहे तुमची? ही 2024 पासून सुरुवात आहे. 2 वर्ष झाले त्याला. 2 वर्षापर्यंत शेतीचे कामधंदे सगळे सोडून रोज कचेरी, कोर्ट, प्रांत ऑफिस, त्याच्यानंतर रजिस्टर ऑफिस यांच्याकडेच गर्दी. तलाट्याकडे जायचं, बँकेकडे जायचं. बँकेला अर्ज करता करता माझा पेन संपला. परंतु त्यांनी हे बघा, त्यांनी एवढ्या माहिती दिली आम्हाला. हे बघा, अजूनही याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे भरपूर कागद आहे याचे. हे सगळे त्यांच्या माहिती आहे. त्यांनी आता स्पष्ट म्हटलं असतानाच विक्री झाली कशी, हा तुमचा प्रश्न आहे का? विक्री झालेली नाही. बोजा आहे, फक्त बोजा चढवलेला आहे. आम्हाला न विचारता बोजा चढवला. आम्ही त्यात 1 रुपया घेतलेला नाही. आणि 2019 मध्ये माझा भाऊ जो संभाजी जगन्नाथ गायकवाड त्याच्या नावाने आम्ही नील केलं होतं सगळं. हा त्याचा नीलचा दाखला आहे बँकेचा. बरोबर. हे बघा, हा नीलचा दाखला आहे. याच्यानंतर त्यांनी बँकेच्या, तलाट्याच्या, मंडळाधिकाऱ्याच्या संगनमताने बोजा चढवला. आमच्या सामायिक इतर जे आमचं क्षेत्र आहे कोणालाही विचारलं नाही असा माझा आरोप आहे. आणि आम्ही प्रांताच्या न्यायालयात गेलो असता त्यांनी सुद्धा आमची 100% फसवणूक केली. कारण आम्ही जो GR दिला महाराष्ट्र राज्य सरकारचा, हा त्यांना लागू होत नाही का? ते त्यांच्या अंडरमध्ये काम करत नाही का? बोजा कितीचा आहे? हा 20 लाख रुपयाचा बोजा आहे. आणि ते उतारा
चौघांचे नाव आहे, आई आणि आम्ही तिघं भाऊ, असे चौघांचे नाव आहे. त्याच्यामुळे चौघांचं सामायिक क्षेत्र म्हटलेलं आहे, 2 गट आहेत ते. बरोबर, याच्यात असं उतारा जाणे ते सगळे ठीक आहे, ऑनलाईन उतारा काढून घेऊ आपण. तर या सगळ्या प्रकरणामध्ये ना प्रांत साहेब तलाट्याने ही जी चुकी करून ठेवली ना ती भोगताय शेतकरी. वाद लावायची कामं बंद करा, प्रॉपर कामं करा ना. आणि इतकी भयान परिस्थिती आहे महसूल खात्याची का वरपर्यंत आहे ना तुम्हाला हप्ते द्यावं लागतात आणि एक विशिष्ट टार्गेट ठरलेलं असतं. या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे, पण बोलायला कोणी नाही, पुढे यायला कोणी नाही. मांजराच्या काळात घंटा बांधणार कोण, ही परिस्थिती आहे आजची. म्हटल्यानंतर तुम्ही चोऱ्या करता आम्हाला कळत नाही का? वरती पार मंत्र्यांपर्यंत तुमचे हप्ते चालू असतात. जे खुर्चीवर बसता तुम्ही ज्या खुर्चीवरती, त्या खुर्चीचा रेट पण ठरलेला आहे हे पण सांगू देतो. तर या सगळ्या गोष्टी असताना नाही ही होरपळ कुठंतरी थांबली पाहिजे. शेतकऱ्याला जगू द्या ना. शेतकरी संकटात, शेतकरी राजा आहे, तो फाशी घेऊन राहिला, तो मरणाला टेकलाय, एवढे फक्त बातच करायच्या का? आणि पेपरला फक्त बातम्याच ऐकायच्या का? त्याला कुठं न्याय द्यायचा नाही का? हे ठरवलंय का? तर या सगळ्या गोष्टी बंद करा. आणि होरपळ जे चाललंय ना, तर होतं काय माहिती का या प्रकरणामध्ये? मांजराचा खेळ होतो आणि उंदराचा जीव जातोय. यांनी पाळायचं वर्षानुवर्ष ते कोर्ट कचेऱ्या फिरत बसायचं. निकाल तुम्ही निराशेच देणार, समाधानकारक हा निकाल लागणारच नाही. माणूस तळतळतो कधी, तडफडतो कधी माहिती का? तोय ना व्यथित होतो आणि तो समाधानी नसतो ना, त्यावेळेस त्याची ना सगळे मनाची ना चलबिचल होते. आणि तो तेव्हा आमच्यासारखी आहे ना समाजसेवकांची ना भेट घेत असतो. आता कॅमेऱ्यासमोर बोलणारा माणूस आहे ना, हा सगळं खरंच सांगणार बरं काय, एक शब्द सुद्धा खोटं बोलणार नाही. का खोटं बोलणार नाही? आता जाऊन आम्ही जर मंगळुरे साहेबांची भेट घेतली आणि त्या संदर्भात त्यांना जर प्रश्न विचारले ना, त्यांना पण आहे ना खरंच बोलणं आहे. त्यांना खरं कधी बोलणं आहे माहिती का? कॅमेऱ्यासमोर खरं बोलणं आहे. ते ऑफ कॅमेरा किती खोटं बोलतील. त्याच्यामुळे आहे ना सगळ्या शेतकऱ्यांना तुम्हाला पण सांगतो, ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ना, हा खूप महत्त्वाचा एव्हिडन्स असतो. तर ते पुरावे आपल्याकडे असले पाहिजे. मंगळुरे साहेबांची सुद्धा व्हिडिओ शूटिंग काढण्याचा अधिकार आपल्याला आहे. तिथे पण जाऊन तुम्ही व्हिडिओ शूटिंग काढली पाहिजे. माझा स्पष्ट आरोप आहे मंगळुरे साहेबांच्या विरोधामध्ये. जेव्हा त्यांनी आमचा निकाल दिला, ती केस नंबर आहे 292/2024. त्या केस नंबरच्या शेवटच्या तारखेला आम्ही त्यांना ही नोंद, डुप्लिकेट नोंद संभाजी जगन्नाथ गायकवाड या नावाने तलाठी मंडळाधिकारी आणि गोदावरी युनियन कृषी सेवा सहकारी संस्था नायगाव यांची, त्याच्यानंतर हा आपल्या राज्य सरकारचा GR, आता हा तुम्ही बघू शकता. याचा नंबर बघा व्यवस्थित काय, हा बघा इथं नंबर येतो याचा. हा नंबर बघा, हा कोणीही डाउनलोड करू शकतं. जर तुमची कुठं फसवणूक झाली असेल, माझा मंगळुरे साहेबांच्या विरोधामध्ये स्पष्ट आरोप आहे. त्यांनी जेव्हा आमचा निकाल केला तेव्हा ह्या 2 पेपरचा विचार का नाही केला? त्यांनी हे 2 पेपर जाणून बुजून गहाळ का केले? जर त्यांनी ह्या पेपरचा जर विचार केला असता तर त्यांनी तो निकाल आमच्या विरोधात दिला नसता. कारण हा पेपर दर्शवतो की जुनं जे नोटरी कुलमुखत्यारपत्र बनवलं आहे 2007 साली, ते 1/4/2013ला शासनाकडून ऑटोमॅटिक रद्द झालेलं आहे. तुमचा तलाठी असेल, तुमचा मंडळाधिकारी असेल, तुमचे पतसंस्था असेल, हे सगळे महाराष्ट्र राज्याच्या अधिनियमाखाली काम करते. आणि आज त्यांनी माझी नसून महाराष्ट्र राज्याची फसवणूक केली. कारण त्यांनी ह्या GRचा वापर केला नाही. हा GR जाणून बुजून त्यांनी लपवला, हा माझा स्पष्ट आरोप आहे. कारण त्यांना तलाठी, मंडळाधिकारी आणि पतसंस्था यांचा भ्रष्टाचार लपवायचा होता. जर तुम्हाला असं वाटत असेल हे खोटं आहे, तर तुम्ही परत एकदा ह्या GRचा वापर करावा आणि निकाल परत करण्यात यावा. ह्या प्रकरणामध्ये आता आम्ही हात घातलेलाच आहे. तर ह्या प्रकरणाची ना पूर्णपणे ना सखोल चौकशी व्हावी परत. आता त्यांचं म्हणणं काय ते पण ऐकून घ्यावं, त्यांचे आरोप आहे ते पण ऐकून घ्यावे. याच्यात तलाठी असेल, सर्कल असेल, नायब तहसीलदार असेल, प्रांत असेल, या सगळ्या लोकांनी ना हे डोळ्यात तेल घालून हे प्रकरण पहा. नाही तर पुढे ना जर तुम्ही चुकीचा अन्याय केलेला असेल ना या व्यक्तीवर, आणि खरंच आहे ना उपोषण हे ना कायदेशीर मार्गाचं आहे आणि संयमाचं आहे, आणि त्याच्यात आहे ना तुमची जर सचिव ओलपट खरंच झाली असेल तर त्या प्रकरणामध्ये तुम्हाला उपोषण करणं गरजेचं आहे. येत्या 8 दिवसामध्ये जर समजा प्रांत अधिकारी मंगळुरे साहेबांनी जर याचा योग्य निर्णय जर केला नाही, तर मी त्यांच्या ऑफिसमध्ये तिथं जाऊन माझ्या बायका मुलांसोबत उपोषणाला बसणार आहे. उद्या अन्यथा मला जर उद्या रॉकेल ओतून घेण्याची पाळी आली, पेट्रोल ओतून भरून पेटून घेण्याची पाळी आली, तरी मला त्याची अडचण नाही. आणि याला सर्वस्वी महसूल खातं, त्याच्यामध्ये मंगळुरे साहेब
प्रांत अधिकारी हे जबाबदार राहतील. याच्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी सुद्धा याच्यात लक्ष घालण्यात यावं. हे बघा, पेट्रोल ओतून घेणं, रॉकेल ओतणं हा काही संविधानिक मार्ग नाही. बरोबर आहे. हा काही शांततेचा मार्ग नाही, हा चुकीचा मार्ग आहे. मार्ग फक्त उपोषणाचा योग्य आहे. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. तुम्ही जर बाकीचं काही जर विद्रोह करणार असाल त्याचं आम्ही समर्थन करणार नाही, त्याला आम्ही सपोर्ट पण करणार मला नाही. तुम्ही उपोषणासाठी मदत करण्यात यावी. मी 100% उपोषण करेन. उद्या दुसरा काही विद्रोह काही करणार नाही. ठीक आहे, रागाच्या भरामध्ये किंवा स्वतःला त्रास झाल्यामुळं माझ्या मनात त्या गोष्टी समजा आल्या असतील तर मी तुमचा शब्द ऐकून मी तुमकडे तशी काही गोष्ट करणार नाही, माझ्या कुटुंबाला करून देणार नाही. संविधानिक खूप सारे मार्ग आहे, शांततेचे खूप सारे मार्ग आहे न्याय मिळवण्यासाठीचे, ते आपण मिळवू. पण तलाठी असेल, तहसीलदार असेल, प्रांत असेल, या सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, हे असे प्रकरण आहे ना माझ्यापर्यंत येतात म्हटल्यानंतर आहे ना हे कुठंतरी जीव आहे ना त्रासलेले असतात बरं का, खूप त्रास झालेला असतो. त्याच्यानंतर हे येऊन ना या कॅमेऱ्यासमोर बोलतात. तर तिथंच आहे ना तुम्ही तुमच्या ज्यावेळेस दप्तरी हे जे विषय येतात ना तिथंच सॉल्व्ह केले पाहिजे. कायदे मंडळात ज्यावेळेस येतात ना तिथंच तुम्ही योग्य न्याय दिला पाहिजे. वकील कोण लावलाय तुमचं? वकील आहे नाशिकचे आपले. काय ना त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला या प्रकरणात घेऊ नका, कारण त्यांनी त्यांचं काम क्लिअर केलेलं आहे. फक्त विषय मंगळ साहेब, कारण ज्या दिवशी निकाल बंद झाला त्याच्यानंतर यांनी हे पेपर काळ करून निकाल दिलेला आहे. कारण त्याचा विषय असा आहे की त्यांचे विनाकारण नाव बदनाम होतात. आणि महसूलचा विषय आल्यावर मी का बरं हातात घेतो माहिती का? महसूलचा विषय स्वतः मी हाताळलेला आहे. कोणतंच काम करताना कोणताच निकाल देताना पैशाशिवाय दिला जात नाही. सिन्नर तहसीलचा विषय सांगतो मी तुम्हाला. तहसीलदार आत्ता येते, विद्यमान तहसीलदार आहे, त्यांच्याविषयी बोलतोय मी. एकदा मी ना फक्त आहे ना पैसे फेकणं हाच काम आहे ना, हे न्याय व्यवस्थेचं चाललंय. पैसे फेका आणि न्याय मिळवा एवढाच विषय आहे ना आजकालचा चालला आहे. ज्याच्याकडे पैसा ना त्याचाच तिथं आहे ना कुठंतरी ताकास्तूर लागतो. हे ना काळं बेर सगळं चालू असतं त्याच्यामध्ये. या गोष्टींचा मला स्वतःला अनुभव आहे. त्यामुळं शेतकऱ्याचा एखादा महसूलचा विषय आला का मी लगेच ऑन कॅमेरा तो मांडण्यासाठी तयार होतो. शेतकरी मला विनंती करता का आम्हाला कॅमेऱ्यासमोर बोलायचं आहे, तर व्यक्त होणं हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आम्हाला. आम्ही व्यक्त होणारच आणि होतच राहणार. आणि तुम्ही ना तुमचं काम काय माहिती का? न्याय देणं. न्यायाच्या भूमिकेत तुम्ही असता. तर हे खाणं पिणं, आता मरणाची पगार देतो ना आम्ही तुम्हाला काय कमी करतो? 7वा वेतन आयोग आहे, महागाई भत्ता आहे, रिटायर झाले हो पेन्शन आहे. त्याच्यानंतर तुम्ही कामच केलं पाहिजे ना, योग्य न्यायच दिला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे तुमच्याकडून. आता या प्रकरणामध्ये ना दाखव ते शेतकरी, दाखव तिकडं, दाखव आता शेतकरी बोला द्या इकडे द्या. त्यांचं म्हणणं आहे 4 चाकी बोलायचं राहून गेले. 4 चाकी म्हणजे यांच्या पेट्रोलपासून तर पार ते झोपण्यापर्यंत सगळा खर्च आहे ना हे शासन करतं. झोपण्यापर्यंत म्हणजे तुम्ही जे करोडोचे बंगले बांधता ना ते पण आमच्याच पैशावरती बांधता आणि वरच्यावर पैशावरती. तर हा छळ आहे ना थांबला गेला पाहिजे. महसूलमध्ये हे चाललेले ना हा गलथान कारभार, अनागोंदीचा कारभार हा थांबला पाहिजे आणि शेतकऱ्याला हा न्यायच मिळाला पाहिजे. आता या प्रकरणामध्ये तुम्ही जाऊन आधी तलाट्यांशी बोलणं, प्रांतांशी परत बोलणं, पहिल्यांदी घ्यायची भूमिका तुम्हाला ही आहे. याच्यात काही न्याय मिळेल का? त्याच्यानंतर उचलायचं पाऊल हे उपोषणाचं आहे आणि संविधानिक मार्गाचं आहे. लहान पोरं याच्यात आणायची नाही, लहान पोरं गरीब ठेवायचे, लहान पोरांचा काही संबंध नाही याच्यात. हां, तुम्ही मोठे माणसं कोणी असेल तुम्ही त्या गोष्टी करायच्या आणि संविधानिक शांततेच्या मार्गाने करायच्या. मी परत एकदा मंगळूर साहेबांना सांगतो, तुमच्याकडून जर समजा ठीक आहे चुकून समजा हे 2 पेपर वगळले असतील, फाईलला तुमच्याकडे नसतील, राहिले असतील किंवा तुमचे क्लार्क वगैरे बनवतात समजा, ठीक आहे आम्ही मान्य करतो. पण तुम्ही या प्रकरणात परत लक्ष घालून परत ती फाईल हाताळून सगळ्यात पहिले फाईलमध्ये हा GR आणि ह्या नोंदी 1/4/2013च्या नोंदी आहेत या परत बघण्यात यावी. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा GR बघण्यात यावा. हा राज्य सरकारचा GR आहे. तुम्ही राज्य सरकारच्या अंतर्गतमध्ये कामं करतात, तुम्ही स्वतः मालक नाही आहे. राज्य सरकार तुमचं मालक आहे. जर राज्य सरकारने हा GR जर दिला असेल तर याचं पालन करणं तुमचं कर्तव्य आहे. याच्यावरती परत विचार करा आणि परत निकाल तुम्ही द्या. तुम्ही हा GR धरून निकाल द्या. तो माझ्या विरोधात गेला तर मला त्याची अडचण नाही. फक्त आम्ही दिलेले सर्व डॉक्युमेंट शासनाचा हा GR धरूनच तुम्ही निर्णय देण्यात यावा. त्याच्यानंतर याच्या पहिलं आम्ही सिन्नरला लेखापरीक्षण श्रेणी ER म्हणतात त्यांना, बँकेच्यावर नियंत्रण असतं त्यांच्याकडे आम्ही अर्ज केला होता. त्यांनी VP नडे नावाचा अधिकारी नेमण्यात आला आणि बँकेच्या दप्तराची चौकशी झाली. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की यांनी नोटरी कुलमुक्तारपत्र बनवलेलं आहे आणि त्याच्या आधारे बँकेनं कर्ज दिलेलं आहे. मला त्या अधिकाऱ्याला पण सांगायचं आहे, कर्ज दिलं 2019ला
सरकारचा GR आहे 1/4/2013चा. मग तुम्ही सरकारच्या अंडरमध्ये कामं करतात की बाहेर करतात की तुम्ही अडाणी आहात त्याच्यामध्ये? तुम्हाला सरकारचा काय GR आला काय आला हा सरकार तुमच्या दारापर्यंत ठोकठोक करून आणून देणार नाही, हे लक्षात घ्या. सरकारने हा GR प्रसिद्धीच दिलेला आहे. ठीक आहे, ते GR वगैरे ना आता एक बाजू मी पूर्ण शेतकऱ्यांची ऐकून घेतलेली आहे. आता दुसरी बाजू ऐकणं माझं पण हे कर्तव्य आहे. प्रांत असतील त्यांनी ऑन कॅमेरा आहे ना, हे जर आरोप करत असतील ना, काही चुकीचे आरोप करत असतील ना, तर प्रांतांनी पण आहे ना ऑन कॅमेरा येऊन आहे ना त्यांची बाजू मांडायची त्यांची. कारण हे सगळे जे चुकीचे कामं चालतात ना ते बंद दाराआड चालतात, पैसे घेऊन करतात तुम्ही, असा तुमच्यावर गंभीर आरोप आहे. माझा आरोप आहे, सगळ्या जनतेचा सगळ्या शेतकऱ्यांचा पण आरोप आहे. तरी हे आरोपाचं कुठंतरी खंडन करा आणि चुकीचे कामं नसतील ना ऑन कॅमेरा येऊन मलाही या प्रकरणासंदर्भात सगळी माहिती द्या. शेतकरी चुकीचा असेल तर जनता त्याला चुकीचं म्हणाल आणि तुम्ही चुकीचे असाल ना तर जनता तुम्हाला चुकीचं म्हणाल. एवढंच या प्रकरणामध्ये होईल आणि कुठंतरी न्याय निवाडा होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.